गाव टोल नाक्याविरोधात मनसे आक्रमक झालेली आहे। या टोल नाक्याविरोधात मनसेनं एल्गार पुकारला। टोल नाका सुरू करण्यास मनसेनं विरोध केलेला आहे। ठाणेकरांनो जागे व्हा, मनसेनं बॅनर लावत आवाहन केलेलं आहे। तर झी 24 तासनं बातमी दाखवल्याच्या नंतर मनसेनं देखील आक्रमक भूमिका घेतलेली आहे। मुंबई नाशिक महामार्गावर पुन्हा एकदा टोल घेतला जातो। माजीवडा ते वडपे या प्रकल्पाचं काम 90% पूर्ण झालेलं आहे। 9 वर्षांनंतर खारेगाव टोल नाका सुरू होणार आहे। टोल नाक्याविरोधात मनसे आक्रमक झालेली आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। तब्बल 9 वर्षांनंतर पुन्हा एकदा खारेगाव टोल नाका सुरू होत आहे आणि याच विरोधात आता मनसेने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय। खारेगाव टोल नाका संदर्भात मनसेने जे आहेत ते पोल बॅनर्स या ठिकाणी लावलेले आहेत। ठाणेकरांनो जागे व्हा, एक नवीन टोल नाका आपल्या माथी मारला जात आहे। खारेगाव टोल नाका सतर्क व्हा, एकत्र या, अविनाश जाधव असा हा बॅनर जो आहे तो सध्या मनसेने खारेगाव टोल नाक्या जवळ जो आहे तो लावलेला आहे। आपण पाहिलं तर खारेगाव टोल नाका ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणाच्या काही अंतरावरती आता एक नवा टोल नाका जो आहे तो आता उभारण्याचं काम सध्या प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे। ह्या टोल नाक्याचा आपण पाहिलं तर सांगाडा जो आहे तो या ठिकाणी उभारलेला आहे आणि येत्या काही दिवसातच हा टोल नाका जो आहे तो सुरू होऊन पुन्हा एकदा कर वसुली जी आहे ती गाड्यांची करण्यात येणार आहे। या मागचं कारण आपण जर पाहिलं तर मध्यभागी हा जो आपला रस्ता दिसून येत आहे या रस्त्याचं सध्या काम चालू आहे। माजीवाडा ते वडपे आणि त्यानंतर समृद्धी महामार्ग असेल, कोस्टल रोड असेल, मुंबई नाशिक महामार्ग असेल, अशा विविध मार्गांना जो आहे तो हा मार्ग जो आहे तो जोडला जाणार आहे आणि त्याच कारणामुळे कुठेतरी रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती करण्याकरिता हा नवीन टोल नाका जो आहे तो या ठिकाणी बांधण्यात येत आहे। खारेगाव टोल नाका सुरू होऊ देणार नाही याचा थेट इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिल्यानंतर आता मनसेने खारेगाव टोल नाक्याच्या संपूर्ण परिसरामध्ये बॅनरबाजी करायला जी आहे ती सुरुवात केली आहे। त्याचमुळे ठाणे शहरामध्ये पुन्हा एकदा खारेगाव टोल नाक्याचा मुद्दा कशा प्रकारे तापतोय, टोल नाका सुरू होतोय का, हा प्रश्न आता बघण्याचा महत्त्वाचा असणार आहे। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।